नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण इंग्लिशची जी काही टायपिंग होती ती 10 दिवसामध्ये कशी कव्हर करायची हे आपण पाहिलं होतं। त्यानंतर आपण मराठी टायपिंग 10 दिवसामध्ये कशी कव्हर करायची हे सुद्धा आपण पाहिलं होतं। आय होप की तुम्ही ते जे व्हिडिओज आहेत ते तुम्ही पाहिले असतील। त्यानंतर मी त्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगितलं होतं की आपली ही जी काही नंबर रो आहे म्हणजे 1 पासून 0 पर्यंत ती सुद्धा तेवढीच तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। कारण काय होतं, प्रत्येक विद्यार्थ्याचा हे जे 3 रोज आहेत त्या 3 रोवर त्यांची कमांड होऊन जाते, पण नंबर रो जे आहेत ते त्यांना व्यवस्थित टाईप करता येत नाही। आणि म्हणूनच तुमच्यासाठी मी ही जी काही सिरीज आहे नंबर रोची ती तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे। याचे काही तुमचे असे 10 व्हिडिओज वगैरे नाही होणार आहेत। हार्डली 4 किंवा 5 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे जे काही नंबर रोज जे आहेत ते तुम्हाला व्यवस्थित शिकवणार आहे। कारण जशी यावर कमांड आहे म्हणजे ह्या वर्ड्सवर जशी कमांड तुमची असेल त्याच पद्धतीने तुम्हाला नंबर रोवर सुद्धा कमांड असणं गरजेचं आहे। कारण टायपिंगचे जे काही कोर्सेस वगैरे असतात ते त्या कोर्सेसमध्ये आपल्याला जो राईट हँड साईडला जे काही नंबर पॅड असतो त्यांचा उपयोग करायचा नसतो। मग त्याच्यासाठी तुम्हाला हे जे वरचे जे नंबर्स आहेत नंबर रो यांचा तुम्हाला उपयोग करायचा असतो। आणि बहुतेक विद्यार्थ्यांच्याकडनं मी असं ऐकलेलं आहे की ते काय कसेही टाईप केले तरी चालून जातात ते, पण ते असं नाही आहे। तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला म्हणजे ते प्रोफेशनल नाही आहे की तुम्ही उचलणार बोटं आणि टाईप करणार वगैरे जसं पाहिजे तसं मनात येईल तसं, तर तसं न करता आपण पद्धतशीर आणि आपली जी काही बोटं आपण जसं ASDF साठी वापरतो किंवा सेमिकॉलन LJK साठी वापरतो तसंच तुम्हाला इकडे सुद्धा जे काही आहे ते तुम्हाला व्यवस्थित टाईप करायचे आहेत। ओके, हां, तर मग आजचा हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण जे काही आहे ते आपण 4-5 म्हणजेच 4-5 आणि त्याच्यानंतर आपला जो काही हे आहे नंबर तो आहे 7 आणि 6। हे जे काही 2 नंबर आहेत, 4 नंबर सॉरी, हे जे काही 4 नंबर आहेत ते आपण आजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ओके, त्यानंतर पहिल्यांदा मी तुम्हाला सांगून देते की बोटं कशी ठेवायची आहेत, मग मी तुम्हाला टाईप करून दाखवते। ओके, पहिल्यांदा आपण बोटं ठेवतो इंग्लिश करताना, मराठी करताना तर आपण S पासून सुरुवात करतो, पण इंग्लिश करताना ASDF। ओके, त्यानंतर इकडनं सेमिकॉलन LKJ। ओके, मग आता तुम्हाला 4-5 आणि 6-7 कुठल्या बोटाने टाईप करायचे, तर आपला जो आहे इंडेक्स फिंगर ह्या बोटाने तुम्हाला काय करायचे 4-5 आणि 6-7 तुम्हाला टाईप करायचे। मग तो कसा, तर इथे जो आहे तो तुमचा पहिला इंडेक्स फिंगरने, आता लक्षात असू द्या थोडंसं आपल्याला क्रॉस जावं लागतं, म्हणजे ते एका असं सरळ रेषेत नाही आहेत। ही जी आपली जी काही नंबर्स आहेत ते आपल्या बोटांच्या सरळ रेषेमध्ये नाही आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं क्रॉस जावं लागतं। ओके, ते त्याच्यामुळे ते व्यवस्थित करायचे आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे। ओके, तर मग आता पहिल्यांदा आपल्याला काय टाईप करायचे 4, हा तुमचा 4 आणि ह्याच इंडेक्स फिंगरने तुम्हाला काय टाईप करायचे 5। ओके, त्यानंतर इकडचा जो इंडेक्स फिंगर आहे त्याने तुम्हाला 7 आणि नंतर त्याच इंडेक्स फिंगरने तुम्हाला काय करायचे 6 टाईप करायचे। ओके, आपण टाईप करूया म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल। स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल सध्या ब्लँक आहे, मग मी इंडेक्स फिंगरने 4 घेतला, त्यानंतर मी स्पेस देणार। ओके, स्पेस याच्यासाठी की जेणेकरून मिक्सिंग नको व्हायला, नंबर्समध्ये काही मिक्सिंग नाही होणार आहे पण तरीसुद्धा तुम्हाला ती सवय लागते। ओके, त्यानंतर इंडेक्स फिंगरनेच 5 स्पेस दिला, त्यानंतर इकडच्या ह्याच्याने तुम्हाला टाईप करायचे 7, पुन्हा मी स्पेस दिला आणि नंतर लेफ्टला जायचं आहे तुम्हाला आणि इथे तुम्हाला 6 आणि स्पेस। ओके, पुन्हा एकदा 4 स्पेस 5 स्पेस त्यानंतर 7 स्पेस 6 स्पेस। ओके, ह्या व्हिडिओमध्ये फक्त आपण 4 नंबर पाहणार आहोत 4, 5, 6, 7। आता तुम्हाला समजलं असेल कसं टाईप करायचं, मी पुन्हा एकदा एंटर करून खाली येते आणि पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते। हे बघा, बोटं व्यवस्थित ठेवायची, रिलॅक्स तुम्हाला टाईप करायचे। इंडेक्स फिंगरने 4 स्पेस 5 स्पेस त्यानंतर इकडे 7 स्पेस 6 स्पेस, पुन्हा अगेन 4 स्पेस 5 स्पेस 6 पुन्हा एकदा त्यामध्ये तुम्हाला 7 स्पेस
6 स्पेस. ओके, कळलं? हे तुम्हाला जे काही आहे ते तुम्हाला आजचा दिवस म्हणजे जर आजपासून जर तुम्ही व्हिडिओ पाहायला जर सुरुवात जर करता ते, तर आजचा दिवस जे आहे तो तुम्हाला हा जो लेसन आहे तो तुम्हाला जी काही आहे ते 2 तास प्रॅक्टिस करायची. आय नो थोडंसं जरा डिफिकल्ट होऊन जातं, पण जर तुम्हाला नंबर रो ह्या जर लाईनवर जर तुम्हाला कमांड जर हवी जर असेल तर तुम्हाला तेवढा वेळ द्यावाच लागेल. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, 2 तास जे आहे तो हा लेसन तुम्हाला टाईप करायचे. 2 तास हा टाईप करून झाल्यानंतर तुम्हाला मी काही लाईन्स देते, शब्द आणि नंबर्स असे दोन्ही म्हणजे अक्षरं आणि नंबर्स असं दोन्ही मिक्स आहे, ते तुम्हाला टाईप करायचे. ओके, मी वर्डमध्ये ते ऑलरेडी टाईप करून ठेवलेलं आहे. डे 1चा हा जो आहे तो तुमच्यासाठी टाईप करण्यासाठी हे प्रॅक्टिससाठी आहे. तर तुम्हाला टाईप कसं करायचं आहे, F44F त्यानंतर J77J म्हणजे J77J, F55F, J66J त्यानंतर F5FT. ओके, मी तुम्हाला 1-2 जे आहे ते तुम्हाला टाईप करून दाखवते. पुन्हा मी आपला जो काही डॉक्युमेंट्स आहे त्यामध्ये गेली, याला मी सिलेक्ट करून हे जे काही आहे ते डिलीट करते. साईज थोडीशी छोटी झालेली आहे, ते आपण काय करून घेऊया, मोठी करून घेऊया. हे तर माहितीच असेल ना तुम्हाला कसं मोठं वगैरे करायचं ते. पुन्हा एकदा मी सिलेक्ट केलं त्याला आणि त्याच्यानंतर इथे जाऊन जे काही आहे ते मी साईज जरा वाढवून घेते. ओके, आणि मग आता मी टाईप करते, कसं टाईप करायचं ते दाखवते. सेमिकॉलन LKJ नंतर ASDF. ओके, मी पहिला काय सांगितलं आहे, F नंतर काय टाईप करायचे 4 आणि मग पुन्हा काय करायचे F आणि स्पेस. आता माझ्याकडे कॅपिटल येतं कारण कॅप्सलॉक जो आहे तो ऑन ठेवला होता मी, मग मी कॅप्सलॉक बंद करते, करंगळीने मी बंद केला. ओके, पुन्हा मी स्मॉलमध्ये तुम्हाला टाईप करून दाखवते F त्यानंतर इकडचा बघा इंडेक्स फिंगरनी चाललेली आहे मी 4 आणि अगेन लगेच इथे बोटं इथेच ठेवायची आहेत. मी बघा बोटं उचलत नाही आहे, फक्त एकच बोट उचलते आणि पुन्हा F. पुन्हा हे मी टाईप केलं, त्यानंतर इकडचं मी तुम्हाला टाईप करून दाखवते J नंतर आपल्याला काय टाईप करायचे 7, मग 7साठी 7 आणि अगेन पाठीमागे आली मी J. ओके, पुन्हा एकदा बोलण्यात मिस्टेक झाली माझी, पुन्हा एकदा तुम्हाला टाईप करून दाखवते F त्यानंतर 4 F स्पेस J77 J आणि स्पेस. ओके, हे असं तुम्हाला टाईप करायचं आहे. थोडंसं जरा तुम्हाला जड जाईल पण नंतर प्रॅक्टिसने होऊन जातं. हे जे काही लाईन्स आहेत म्हणजे काय F444F ही एक तुम्ही लाईन पकडा, हे तुम्हाला 3 लाईन टाईप करायचे. त्यानंतर J77J हे तुम्हाला 3 लाईन टाईप करायचे. त्यानंतर F55F हे तुम्हाला 3 लाईन टाईप करायचे. ओके, हे असे सगळे शब्द आहेत जे तुम्हाला प्रत्येक शब्द 3 लाईन तुम्हाला टाईप करायचे आहे. ओके, त्यानंतर जे आहे हे सगळं टाईप करून झाल्यानंतर हे जे काही तुम्हाला शब्द वगैरे दिलेले आहेत ते टाईप द अबाव पॅरेग्राफ ॲटलिस्ट 5 टाईम. म्हणजेच काय की हे जसं तुम्ही 3 लाईन एक तुम्ही टाईप करता की नाही ग्रुप, तर तुम्हाला नंतर हा ग्रुप नाही पकडायचं आहे, म्हणजे सिंगल ग्रुप नाही पकडायचे. तर तुम्हाला काय करायचं आहे, हा जो पूर्ण आहे तो तुम्हाला पॅरेग्राफ पकडायचा आहे. ओके, आणि मग हा पॅरेग्राफ जो आहे इथून ते इथपर्यंत हा एक पॅरेग्राफ तुम्हाला किती वेळा टाईप करायचे 5 वेळा. ओके, हा तुमचा झाला आजच्या दिवसाचा लेसन. ओके, किंवा आजच्या दिवसाची तुमची प्रॅक्टिस डे 1ची. तुम्ही व्यवस्थित करा. 4 ते 5 दिवसामध्ये म्हणजे 4 ते 5 व्हिडिओजमध्ये मी जे डेली व्हिडिओ अपलोड करणार आहे ते 4 ते 5 दिवसामध्ये तुमची ही जी काही रो आहे त्या रोवर तुमची काय होऊन जाईल, कमांड येऊन जाईल. ओके, आणि आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तेव्हाच तुम्हाला येणारे जे काही भविष्यामध्ये जे काही व्हिडिओज आहेत त्याची लिंक जी आहे ती तुम्हाला भेटत राहील. ही जी PDF आहे, ह्या PDFची जी काही मी लिंक जी आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिससाठी सोपं पडेल. मग प्रॅक्टिस करताना कसं करायचं, ही जी PDF आहे माझ्याकडे ती PDF असेल, जर नसेल तर मी तुम्हाला PDF क्रिएट करून देईल. आता याला मी त्याची साईज छोटी केली, हे बघा अशी मी साईज जी आहे ती छोटी केली. मग तुम्ही तुमच्या मशीनवर ही अशी साईज त्याची छोटी करून तुम्ही घेऊ शकता. हे असं एका बाजूला ठेवायचं आणि हे जे आहे ते तुम्हाला असं एका बाजूला ठेवायचे. ओके, म्हणजे तुम्हाला नोट डाऊन करायची वगैरे गरज नाही आहे. तुम्ही काय करू शकता, असं एका बाजूला ठेवायचं आणि असं समोरासमोर बघून तुम्ही काय करू शकता, टाईप करून घेऊ शकता. कळलं ना तुम्हाला, म्हणजे मी सोपं करून दिलेलं आहे की जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी. आणि आपले जर व्हिडिओ जर आवडत जर असतील तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.